संतांनी जो विचार देशाला दिला तो विचार कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा कार्यक्रम जो आहे तो लातूरमध्ये होतो आहे। संतांच्या पादुका पूजन सोहळ्याचं आयोजन जे आहे ते लातूरमध्ये करण्यात आलेलं आहे। ही आयोजक मंडळी आहे ज्यांच्यामुळं हा संत सोहळ्याचा क्षण जो आहे तो लातूरमध्ये येऊन ठेपलेला आहे। मला सांगा काय काय नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं कार्यक्रम जे आहे ते पुढचे 9-10 दिवस चालणार आहे। रामकृष्ण हरी विश्वाची माऊली वारकरी संप्रदायाचं वैभव ज्ञानोबाराय तुकोबाराय अवघ्या म्हणजे गेले 6-7 महिन्यापासून जे लातूरकर मराठवाडा वाट पाहत होता ते क्षण अवघ्या 20 मिनिटावरती येऊन थांबलेत। किती 20 मिनिटावरती ज्यावेळेला पादुका येतील, पादुका आल्यानंतर कीर्तनाची सांगता होईल, नाश्ता होईल, नाश्ता झाल्यानंतर 2 रथामध्ये 6 संतांच्या पादुका बसतील। त्यानंतर मार्गस्थ होतील सिद्धेश्वर मंदिरला SP साहेब, CO साहेब आणि आयुक्त महानगरपालिका यांच्या हस्ते पादुकांचं पूजन होईल। त्यानंतर 60 फुटी रोड साळे गल्ली पॉवर हाऊस लातूरच्या मुख्य रस्त्यांवरून कार्यक्रमाच्या स्थळाकडे रवाना होईल। आणि त्यावेळेला ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये फक्त ज्ञानोबारायांचं आश्वाचं रिंगण पाहिलं असेल, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये तुकोबारायांच्या आश्वाचं रिंगण पाहिलं असेल, पण इथं कुठंच घडलं नाही 750 वर्षात। ते लातूरमध्ये घडतंय, कारण का लातूर हा पॅटर्न आहे, शिक्षणाचा पॅटर्न, दुष्काळाचा पॅटर्न, अध्यात्माचा बी पॅटर्नच आहे। आज मला अशी इच्छा होती की उत्सव झाल्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यातली लोक आपला अनुभव विचारण्यासाठी येतील, पण गेल्या 1 महिन्यापूर्वीच हा रचनेचा अनुभव विचारण्यासाठी परभणी जिल्ह्यातली टीम आपल्याकडे आलेली होती। तर एकंदरीत सर्व संतांच्या पादुकाच्या साक्षीने इथं ज्ञानोबाराय शितोळे सरकारांच्या अश्वरात्री इथं मुक्कामाला आलेले आहेत, त्यांचं एक आश्वाचं रिंगण होणार आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। पुढील महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।